अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाची सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी घेतली दखल। गेल्या 18 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांकडून धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचे राज्याचे कामगार तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दखल घेतली। जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रम आटपून बाहेर पडत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मारून बसलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनस्थळी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जाऊन अंगणवाडी सेविकांची भेट घेतली। यावेळी त्यांच्याशी चर्चा करत राज्य सरकार अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं आश्वासन देखील मंत्री खाडे यांनी यावेळी दिलं आहे। नमस्कार, मी अंगणवाडी सेविका शुभान काटकर। आज संपाचा 19वा दिवस आहे। आमच्या बायका 4 डिसेंबरपासून संपात उतरल्या आहेत। तरी आमच्या प्रमुख मागण्या आहेत, आम्हाला मानधन नको, वेतनच पाहिजे आणि सेवानिवृत्ती ही नंतर पेन्शन मिळालीच पाहिजे। कारण आम्ही शासनाचं इतका काम एवढं करतोय की आम्ही त्याला पात्र आहे। शासन दरबारी आमची दखल घेतली जात नाही। 5,000 पासून मदतनीस आणि हे सेविका 10,000 मध्ये काय भागणार आहे आमचं या महागाईच्या काळात? आता नुसती वाढ केली म्हणतात 1,500, मग 1,500 मध्ये वाढ करून आमचं सगळं भागणार आहे काय सगळं तेवढं? त्यामुळे आम्हाला हे वेतनच दिलं पाहिजे। कारण शासकीय ज्या योजना तळागाळापर्यंत आम्ही राबवतो त्या आम्ही तळागाळापर्यंत राबवतो, प्रत्येक घराघरात पोहोचून आम्ही त्या यशस्वी करतो। ह्यांचे अभियान असू दे, ह्यांना कोणतीही माहिती पाहिजे असू दे, सर्वेचे असू दे, आरोग्याविषयी असू दे, लसीकरणाचे असू दे, कोणतीही माहिती ह्यांना आम्ही पुरवतो। म्हणजे तळागाळापर्यंत काय चाललं ते हे सगळे माहिती आम्ही पुरवायची। खुर्चीवर बसून आकडेवारी ह्यांनी तयार करायची, आयती आकडेवारी तयार करून त्यांना पाठवायची। पण मेन काम हे आम्हीच करतोय। मुलांना घडवायचं, देशाला घडवायचं काम सुद्धा आम्हीच करतोय, सुद्धा दूर करायचं काम आम्हीच करतोय। सरकारला एवढीच मागणी आहे की आम्हाला मानधन नको, वेतनच श्रेणी लागू करा। न्यायालयानं सुद्धा आमच्या बाजूनं निकाल लावलाय, तरी पण तुम्ही आम्हाला अजूनपर्यंत का घेतला नाही? आम्हाला आमची ही कळकळीची विनंती आहे, शासनालाच पाहिजे आमदार नको, आम्हाला वेतनच पाहिजे। आता आम्हाला पालकमंत्री सुरेश खाडे साहेब भेटले, त्यांना सुद्धा आम्ही कळकळीची विनंती करून हेच सांगितले की आम्हाला मानधन नको, वेतनच पाहिजे। ते आम्ही त्यांना निवेदन दिले। ते मंगळवारी मुंबईला जातो बोलले आणि शिक्षण मंत्र्यांना निवेदन देऊन तुमच्या चर्चा करतो बोलले आहेत, सकारात्मक चर्चा करतो म्हटले। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।